मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यांवर ओबीसी नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया। घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू। ओबीसी नेते प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांचा इशारा। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा ओबीसी नेते प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी दिला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करणे हे चुकीचे असून जरांगे यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेचा ओबीसी नेत्यांनी निषेध केलाय। फडणवीस यांनीच 10% आरक्षण दिले आहे, मात्र आता मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश हे चुकीचे आहे असे सांगत हे दबावाचे राजकारण आहे, कोण करतंय सर्वांना माहीत आहे, असा टोला डॉक्टर जीवतोडे यांनी लगावला। या आधीच्या मराठा मुख्यमंत्र्यांना हे शक्य झाले नाही, कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही, असेही भाजपच्या ओबीसी राज्य सेलचे उपाध्यक्ष असलेल्या जीवतोडे यांनी म्हटले। मनोज जरांगेंची ही मागणी असंवैधानिक आहे। नियमाला धरून नाही, घटनेला धरून नाही, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, राणे समिती, सुप्रीम कोर्ट या सर्वांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचं नाकारलं आहे। आणि असं असून देखील राजकीय दृष्टीने प्रेरित होऊन मनोज जरांगे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून जी मागणी करून राहिले, सरसकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या, हे चुकीचे आहे। आणि त्या संदर्भात ते व्यक्तिगतरित्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करतात, त्यांच्याबद्दल अपशब्द परिवाराबद्दल बोलतात, हे याचा आम्ही निषेध करतो। आणि असं असून देखील देवेंद्र साहेबांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कार्य केलं आहे। 10% आरक्षण वेगळं दिलं आहे। ओबीसी मध्ये कोणताही धक्का लागू न देता वेगळं आरक्षण दिल्यामुळं आमच्या सर्व ओबीसी संघटना, जातनीय संघटना यांनी त्याला असं म्हटलं की कुणबी ज्यांची जात कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र नोंदी तपासून द्या, आमची कोणतीही हरकत नाही। असं असून देखील सरसकट मराठ्यांचा समावेश ओबीसीत करा, हे चुकीचं आहे। अर्थात हे प्रेशर पॉलिटिक्सचं कार्य जरांगे पाटील कोणाच्या सांगण्यावरून करताय हे सर्वविध आहे। आणि अशा राजकीय लोकांच्या पाठबळ असल्यामुळं मनोज जरांगे सरकारवर प्रेशर आणतात। त्यांनी हे बघावं की मागील 70 वर्षात मराठ्यांचे इतके सारे मुख्यमंत्री होऊन देखील कोणताही मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं आरक्षण देण्याचं कार्य केलं नाही। आणि आज आदरणीय देवेंद्र साहेब मराठ्यांना आरक्षण दिलंय, वेगळं त्यांना 10% आरक्षण मिळालं असल्यामुळं त्यांनी आणखी हट्ट धरू नये की ओबीसीत आम्हाला आरक्षण पाहिजे, कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही। आणि म्हणून मराठ्यांना आणि जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की ही मागणी असंवैधानिक असल्यामुळे त्यांनी मागे घ्यावी। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या परिवाराबद्दल त्यांनी अपशब्द वापरले। पूर्व विदर्भात त्यांना जोडे मारण्याचं कार्य आमच्या चंद्रपूरमध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलं। आणि अशीच जर त्यांची मागणी त्यांनी लावून धरली तर सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून त्यांच्याही पेक्षा मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे।